नमस्कार मुलांनो, आज आपण युनिट 2 मधल्या एका नव्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. तर बघा आपल्याला याचं नाव काय आहे म्हणजे ही जे चॅप्टर आहे किंवा हा जो धडा आहे तो एका आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे, सायन्सवर आधारित आहे. तर बघा ग्रेट सायंटिस्ट म्हणजे जे थोर वैज्ञानिक असतात. सायंटिस्ट म्हणजे काय? वैज्ञानिक. हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे ग्रेट सायंटिस्ट असतात जे थोर वैज्ञानिक असतात त्यांना क्वेश्चनिंग माइंड असतो. म्हणजे त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात काय होत असतं, नेहमी प्रश्न क्रिएट होत असतात. सतत म्हणजे असे प्रश्न अराईज होतच असतात. प्रश्न पडत असतात, की हे का बरं घडलं? याच्या मागचं कारण काय असेल? मग याच्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करू शकतो का? यावर आपण काही परत प्रयोग करून काही नवीन तयार करू शकतो का? तर म्हणजे असं का? कधी? म्हणजे केव्हा? तर हे असं त्यांना अराईज होत असतात आणि ते त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याच्यावर काय करत असतात? ते रिसर्च करत असतात, सतत अभ्यास करत असतात आणि त्यांच्या मनात जे हे प्रश्न पडतात, तर त्यांचं जे हे मन आहे, क्वेशनिंग माइंड आहे, म्हणजे त्यांचं जे डोकं आहे, ते त्यांना शांत बसू देत नाही. त्यांना सारखं-सारखं म्हणजे असं काहीतरी करायला आणि नेहमी काहीतरी रिसर्च करायला ते भाग पाडतं. तर अशीच आपण ही जी स्टोरी आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेशनिंग माइंड हा जो चॅप्टर आहे हा डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांच्या लिखाणावर आधारित आहे आणि डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम हे सुद्धा एक वैज्ञानिक होते आणि आपल्या देशाचे ते राष्ट्रपती म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. तर ए-पी-जे अब्दुल कलामनी आपल्या या चॅप्टरमध्ये हे जे लिहिलेलं आहे, हा जो पोर्शन आहे तो डॉक्टर सी-व्ही रामन जे आहेत, जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. तर ते आपण आता इंट्रोडक्शनमध्ये बघूया, की काय-काय दिलेलं आहे. तुम्ही तयार आहात? या अशा सुंदर पाठाला आपण काय करूया, तयार करू म्हणजे अ, शिकूया. तर बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. द ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेशनिंग माइंड. बघा इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावनेत काय दिलेलं आहे. Dr. APJ Abdul Kalam was the president of India from 2002 to 2007. तर इथे सांगितलेले की जे आपले डॉक्टर एपीजे कलाम आहेत, अब्दुल कलाम आहेत, जे थोर असे वैज्ञानिक होते. त्यांनी बघा वॉज द प्रेसिडेंट ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. केव्हापासून केव्हापर्यंत? फ्रॉम 2002 टू 2007 2002 ते 2007 पर्यंत ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. बघा he was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी. तर त्यांना काय कशाबद्दल अवॉर्ड मिळालं? ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या कॉन्ट्रिब्युशन बद्दल. कशामध्ये त्यांनी योगदान दिलं होतं? टू सायंटिफिक रिसर्च म्हणजे वैज्ञानिक जे रिसर्च आहे, वैज्ञानिक जे शोध आहे, सायंटिफिक विज्ञान रिसर्च म्हणजे विज्ञान रिसर्चमध्ये विज्ञान शोधावर अँड मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिक डिफेन्स टेक्नॉलॉजी आधुनिक संरक्षण प्रणाली टेक्नॉलॉजी जी आहे म्हणजे तंत्रज्ञान आहे. संरक्षण तंत्रज्ञान इन इंडिया. तर बघा इथे डॉक्टर ए-पी-जे कलाम विषयी त्यांनी पहिले इंट्रोडक्शनमध्ये सांगितले कारण त्यांनीच हे सी-व्ही रामन विषयी लिहिलेलं आहे. तर काय सांगितलंय की डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इन फ्रॉम 2002 टू 2007 म्हणजे ए-पी-जे अब्दुल कलाम होते ते आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती होते 2002 ते 2007 पर्यंत अँड ही वॉज अवॉर्डेड भारत रत्न फॉर हिज कॉन्ट्रिब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता कारण त्यांनी जे विज्ञान वैज्ञानिक शोध केलं होतं वैज्ञानिक शोधावर अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आहे. आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान याच्या कॉन्ट्रिब्युशन विषयी या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. ही लव्ह चिल्ड्रन. तर डॉक्टर ए-पी-जे कलाम आहेत त्यांना लहान मुलं तुमच्यासारखी खूप आवडायची. ही हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. तर डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांनी यूथसाठी म्हणजे यंग जनरेशनसाठी त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप व्हावा, त्यांना सकारात्मक दृष्टिकोन मिळावा, अशासाठी त्यांनी
खूप सारं त्यांना मिसाईल मॅन म्हणून पण ओळखलं जातं. त्यांनी विंग्स ऑफ फायर अशा बऱ्याच पुस्तकं लिहिलेल्या आहेत, की त्यामुळे जे यंग युथला म्हणजे यंग जनरेशनला त्यांच्या ज्या पुस्तकं आहेत त्या इन्स्पायर करतात. म्हणजे यंग जनरेशनला एक नवीन दिशा देतात, वैज्ञानिक दृष्टिकोन देतात, पॉझिटिव्हिटी देतात आणि देशकार्यात किंवा आपल्या विज्ञानात काहीतरी प्रगती करावी. त्यांचं सुपरस्टिशियस अंधश्रद्धांमध्ये किंवा गरिबीमध्ये किंवा बेकारीमध्ये न राहता त्यांनी पुस्तकं म्हणजे त्यांच्या पुस्तका असं इन्स्पायर करतात, की आपण आपल्या आयुष्यात एक ध्येय ठेवायला पाहिजे आणि आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. तर अशा त्यांच्या ज्या पुस्तकं आहेत, एपीजे अब्दुल कलामचं त्या काय करतात, इन्स्पिरेशन देतात म्हणजे आपल्याला प्रोत्साही करतात. इन धिस पॅसेज म्हणजे हा जो पॅसेज आहे, आपण जो अभ्यासणार आहोत, ही टॉक्स अबाउट अमॉंग ग्रेट इंडियन सायंटिस्ट. तर त्यांनी हे जे लिहिलं, सायंटिस्ट हॅव अ ग्रेट क्वेशन इन माइंड म्हणजे थोर वैज्ञानिक असतात, त्यांना क्वेशन इन माइंड प्रश्न कसे पडत असतात. तर त्यांनी या पॅसेजमध्ये ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट तर ते आपल्या एका दुसऱ्या इंडियन वैज्ञानिकाविषयी बोलतात आणि त्यांचं नाव काय आहे? सी-व्ही रामन. तर सी-व्ही रामन हे जे वैज्ञानिक होते, त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल मुलांनो, सी-व्ही रामन यांचं जे रामन इफेक्ट आहे, हा संशोधन खूप गाजलेला आहे. त्यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत आणि सी-व्ही रामन यांना म्युझिकची आणि फिजिक्स, म्युझिक या गोष्टीची खूप आवड होती. त्यांनी तालवाद्यामध्ये तबला आणि व्हायोलिन हे सगळ्यात नाद देणारे वाद्य आहेत, हे त्यांनी शोधून काढलं. सी-व्ही रामन यांनी रामन इफेक्ट जेव्हा काढला, तर त्यांनी हे शोधून काढलं, की आपल्याला कधी-कधी सिमिलॅरिटीज रंगामध्ये दिसते, की समुद्राचा रंग ब्लू असतो, आपल्याला आकाशाचा पण याच्यात सिमिलर तर कुठलेतरी वैज्ञानिक बोलून गेले, की त्याचे ते हे असेल, काय म्हणतात प्रतिबिंब असेल. पण रामांचं मन त्यांना असे क्वेशन अराईज होतं, त्यांचं मन अस्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी त्यावर रिसर्च केला आणि त्यावर शोधून टाकलं, की दोघांमध्ये कुठला फरक आहे हा शोधून काढला. तर हे त्यांचं रामन इफेक्ट जे आहे ते काय आहे खूप गाजलेला आहे, प्रसिद्ध आहे. त्यांच्यासाठी पारितोषिक पण मिळालं ना आपल्याला विविध क्षेत्रामध्ये जसं तुम्ही बघाल, की चेकिंग वगैरे होते, फॉरेन्सिक लॅबमध्ये होते, तर त्यांचं हे जे संशोधन आहे ते खूप कामात आलेलं आहे. तर हे असेच ग्रेट सायंटिस्ट सी-व्ही रामन बद्दल डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामनी काय केलं आहे लिहिलेलं आहे आणि या पॅराग्राफमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपण सी-व्ही रामन अ, यांच्याविषयी वाचणार आहोत. तर सी-व्ही रामन यांचं जे पूर्ण नाव आहे चंद्रशेखर व्यंकटेश रामन हे नाव आहे आणि त्यांनी आता ग्रेट म्हणजे काय-काय केलं आहे, ते आपण ए-पी-जे अब्दुल कलामने या पॅराग्राफमध्ये, या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे. तर ते आपण अभ्यासणार आहोत. तशी सुंदर अशी म्हणजे कुठले इफेक्ट त्यांनी केले, मग त्यांचं गेस्ट लेक्चर कुठे होतं आणि त्यांच्या मनात प्रश्न कसे पडले आणि मनात प्रश्न पडल्यामुळे त्यांनी कमी खर्चामध्ये रामन इफेक्ट हा जो संशोधन केलेला आहे आणि तो कशाप्रकारे केला, हे आपण या पाठात शिकणार आहोत. बघा याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर हा आपल्याला फोटो दिसतो आहे. हा कोणाचा आहे? डॉक्टर सी-व्ही रामनचा आहे. हे खूप मोठे वैज्ञानिक होते. द ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर सी-व्ही रामन वॉज बोर्न इन तिरुचिरापल्ली इन सदर्न इंडिया इन 1888 म्हणजे 1888 ला अशा या थोर महान सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिकाचं जे जन्म आहे ते कुठे झालं? ते रामन वॉज बोर्न इन तिरुचिरापल्ली. तर तिरुचिरापल्ली या गावी त्यांचं काय झालं म्हणजे जन्म झाला आणि हा कुठे येतो? इन सदर्न इंडिया म्हणजे आपल्या दक्षिणेला हा भाग येतो. इन 1888 म्हणजे 1888 मध्ये साउथ साइडला म्हणजे दक्षिण साइडला जे तिरुचिरापल्ली गाव आहे, त्या गावी या अशा थोर महान वैज्ञानिकाचा काय झाला? जन्म झाला. आता पुढे बघूया आपण. बघा तिरुचिरापल्लीची स्पेलिंग मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा काय आहे? TIRUCHIRAPALLI. तर कुठे झाला रामन यांचा जन्म? तिरुचिरापल्ली आणि कोणत्या वर्षी? 1888 ला आणि तिरुचिरापल्ली कुठे येतो? आपल्या म्हणजे भागात म्हणजे दक्षिणेला येतो. बघा a bright student from the beginnings, Raman was deeply interested in optical science and acoustics. तर बघा अ ब्राईट स्टुडंट म्हणजे ते खूप लहानपणापासूनच असे खूप हुशार होते. अ ब्राईट स्टुडंट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे त्यांच्या स्कूल डेज पासूनच काय होते ते ब्राईट स्टुडंट होते म्हणजे खूप हुशार असे होते. रामन वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स. ऑप्टिकल सायन्स म्हणजेच काय मुलांनो? प्रकाश विज्ञान.
याला प्रकाश विज्ञान पण म्हणू शकतो किंवा दृष्टी विज्ञान पण म्हणू शकतो. अँड अकॉस्टिक, अकॉस्टिक म्हणजेच काय? ध्वनी विज्ञान. तर बघा, अ ब्राईट स्टुडंट फ्रॉम द बिगिनिंग, ते सुरुवातीपासूनच त्यांच्या लहानपणापासूनच ते खूप हुशार होते. रामन वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स. त्यांना म्हणजे डीपली इंटरेस्टेड, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट होता? ते ऑप्टिकल सायन्स किंवा दृष्टी विज्ञान म्हणतो, प्रकाश विज्ञान, याच्यात त्यांना खूप इंटरेस्ट होता. अँड ऑक्स्टिकस म्हणजे जे ध्वनीविषयी जे आवाज निघतात, तर त्याविषयी काय होतं, त्यांना खूप ते क्युरियस होते. त्यांना खूप डीपली इंटरेस्टेड होते आणि त्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये ऑप्टिकल सायन्स आणि अकॉस्टिक याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, भरपूर रिसर्च केलेलं आहे. He was fascinated by the colorful things like flowers, butterflies or gems. तर बघा, त्यांना प्रत्येक अशी कलरफुल वस्तू आवडायची ज्याच्यात भरपूर रंग आहे. आता बघा तिथे एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, की फुलांचे, फ्लॉवर्स म्हणजे फुल, फुलांचे आपल्याला विविध रंग दिसतात. त्यानंतर तुम्ही बघाल बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखराचे पण विविध रंग दिसतात. आणि जेम्स, जेम्स म्हणजे मुलांनो रत्न, रत्न जे असतात ना, आपण अंगठ्यामध्ये असं घालतो, म्हणजे ग्रीन कलरचा असतो, ब्लू कलरचा असतो. तर हे काही त्यांना जेम्स म्हणजे रत्नांचे कलर सुद्धा खूप आवडायचे. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. त्यांना अशा कलरफुल रंगीबेरंगी वस्तू आवडायच्या. आणि लाइक अ फ्लॉवर, जसं म्हणजे फुलांचे रंग असतात, फ्लॉवर्स आवडायचे त्यांना. बटरफ्लाईज ऑर जेम्स म्हणजे ते विविध रत्न का बरं नसू देत, त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. तर बघा, ह्याचे रामनचं यांचं नाव काय आहे? चंद्रशेखर व्यंकट रामन. म्हणजे त्यांचं नाव काय आहे? चंद्रशेखर, त्यांच्या वडिलांचं व्यंकट आणि त्यांचं आडनाव काय आहे? रामन. तर मुलांना तुम्ही आपल्या नागपूरमध्ये पण बघाल, की रामन सायन्स केंद्र आहे. त्यांच्याच नावावर हा काय आहे? सायन्स केंद्र आहे. तिथे विज्ञानासंबंधी आणि त्याच्या शोधाविषयी विविध वस्तू ठेवलेल्या आहेत. तर तिथे आपल्या शाळेची म्हणजे एखाद्या वेळेस व्हिजिट वगैरे दाखवते, की मुलांना असं सायंटिफिक दृष्टिकोन किंवा त्यांना ते काय दृष्टी मिळावी यासाठी विविध मुलं म्हणजे अशा विविध वस्तू बघण्यासाठी, विज्ञानाशी जुळलेल्या वस्तू बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी तिथे येतात. पण तुम्ही पण ना, जेव्हा वेळ असेल तुमच्या पॅरेंट्स शिवाय किंवा सोबत किंवा तुमचे जे आई-वडील असतील त्यांच्यासोबत पण तुम्ही एकदा नक्की त्या विज्ञान केंद्राला भेट द्या. बघा, ही बिकेम अ स्कॉलर इन साउंड अँड साउंड रिलेटेड फिजिक्स. बघा, ही बिकम अ स्कॉलर, स्कॉलर म्हणजे काय होते? त्यांनी पदवी मिळवलं. ही बिकेम अ स्कॉलर, स्कॉलर म्हणजे त्याच्यात ते अतिशय हुशार होते. इन साउंड अँड साउंड रिलेटेड फिजिक्स. त्यांना साउंड म्हणजे काय? ध्वनी किंवा आवाज. अँड साउंड रिलेटेड फिजिक्स आणि ध्वनीशी रिलेटेड म्हणजे आवाजाशी किंवा संगीताशी जे काही रिलेटेड आहे, त्याच्या फिजिक्स बद्दल म्हणजे त्याच्या फिजिक्स म्हणजे त्याच्या भौतिकशास्त्राबद्दल त्यांना काय होतं? त्याच्याविषयी ते पारंगत होते. त्यांनी ती तशी डिग्री मिळवलेली होती आणि भरपूर अभ्यास केलेला होता. म्हणजे आवाजांविषयी त्यांनी शोध लावला आणि आवाजाविषयी जे भौतिकशास्त्र आहे, फिजिक्स आहे, त्याबद्दलही त्यांनी भरपूर अभ्यास केला. बघा, एकदा काय झालं, की हे जे सी.व्ही. रामन आहे, त्यांचं काय आहे, आपल्याला रामन इफेक्ट म्हणून माहिती आहे. तुम्ही वाचलं असेल. तर त्यांनी तो शोध कसा लावला, त्याची पार्श्वभूमी काय होती ते बघूया. तर एकदा बघा, आपण काय वाचलं, की ऑप्टिकल सायन्स म्हणजे प्रकाश किंवा दृष्टी जो विज्ञान आहे त्याच्याविषयी त्यांना खूप इंटरेस्ट होतं. परत त्यांना जे साउंड आणि आवाज आणि आवाजाबद्दल ध्वनी जे निघतात, तरंगलहरी कशा वगैरे येतात, त्याचं फिजिक्स म्हणजे त्याचं भौतिकशास्त्र काय आहे, याच्याविषयी ते स्कॉलर होते. त्याविषयी त्यांनी डिग्री घेतली होती, अभ्यास केला होता आणि त्यांचा रिसर्च होतं. बघा, वन्स आफ्टर डिलिव्हरिंग अ लेक्चर ऑन द अकॉस्टिक ऑफ द व्हायोलिन इन लंडन. तर बघा, एकदा काय झालं, वन्स आफ्टर डिलिव्हरिंग अ लेक्चर, एकदा ते काय गेले, लंडनला गेले आणि लंडनला काय दिलं त्यांनी? लेक्चर दिलं. म्हणजे लेक्चर म्हणजे त्यांचं व्याख्यान होतं. लंडनला ते व्याख्यानासाठी गेले होते आणि व्याख्यानाचा विषय काय होता? अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स म्हणजे ध्वनी. अकॉस्टिक ऑफ द व्हायोलिन म्हणजे जो व्हायोलिनचा आवाज असतो. व्हायोलिन काय आहे? एक वाद्य आहे आणि व्हायोलिनच्या वाद्याविषयी म्हणजे त्याचा आवाज कसा निघतो, ध्वनी कसं असते, याविषयी ते ध्वनीविषयी अकॉस्टिक ऑफ द व्हायोलिन म्हणजे व्हायोलिनचा जो आवाज असतो आणि तो कसा काय क्रिएट होतो आणि काय होतो याविषयी ते लेक्चर द्यायला, ध्वनी या विषयाविषयी आणि त्याच्यात व्हायोलिन हा वाद्य याविषयी ते लेक्चर द्यायला कुठे गेले होते? लंडनला गेले होते.
आणि लंडनला जाऊन त्यांनी म्हणजे त्या काळात एवढं म्हणजे बाहेर जाऊन व्याख्यान देणं मुलांनो ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला म्हणजे लक्षात येते, की ते किती विद्वान होते. त्यांचा अभ्यास आणि त्यांची जिज्ञासू जी वृत्ती होती आणि ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यांच्या या जिज्ञासू वृत्तीमुळे, त्यांच्या अभ्यासामुळे त्यांनी इतके सुंदर आणि इतके असे छान-छान रिसर्च केलेले आहेत, जे आता आपण अभ्यासतो आहोत. बघा, यंग सी.व्ही. रामन वॉज सेलिंग इन द शिप टुवर्ड्स कॅलकटा. तर बघा, जेव्हा ते लंडनवरून व्याख्यान देऊन परत आले, तर यंग सी.व्ही. रामन वॉज सेलिंग इन अ शिप टुवर्ड्स कॅलकटा. तर त्यांचा जो शिप आहे, म्हणजे त्यांचं जे जहाज आहे, तो कुठून लंडनवरून कुठे आला? कॅलकटाला आला. म्हणजे कॅलकटा या शहरात आले. As he was gazing at the blue waters and the blue sky, the ही थॉट ऑफ द सायन्स बिहाइंड द सिमिलॅरिटी. बघा, जेव्हा ते त्या जहाजावर बसले होते, शिपवर बसलेले होते, तर ते त्याच्या डेकवर आले. म्हणजे असं बाहेर राहून ते असे उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर बघा, ॲज ही वॉज गेजिंग, गेजिंग म्हणजे टक लावून बघणे. गेजिंग म्हणजे काय मुलांनो? टक लावून बघणे. ॲज ही वॉज गेजिंग ॲट द ब्लू वॉटर्स, ते टक लावून बघत होते. कुठे बघत होते? ब्लू वॉटर्स, म्हणजे जे समुद्राचं ते ऑब्व्हियसली आता ते शिपनी येत आहे, तर खूप मोठ्या समुद्रातून येत आहे. तर त्यांनी बघितलं की जे समुद्राचं पाणी आहे, सी वॉटर आहे, ते कसं आहे? ब्लू कलरचं आहे. आपल्याला निळ्या रंगाचं दिसतंय आणि ते म्हणजे म्हणजे पाण्याकडे पण असं गेजिंग करत होते, टक लावून बघत होते, ॲज वेल ॲज ते आकाशाकडे पण बघत होते. आपल्याला दिसतंय ते दिसतंय, व्हाय द स्काय इज ब्लू. आणि त्यांच्या डोक्यात असा प्रश्न निर्माण झाला की व्हाय द स्काय इज ब्लू, म्हणजे आकाश पण असं ब्लू दिसतोय, आपल्याला समुद्राचं पण पाणी निळं दिसतंय, तर याच्या मागे कारण काय आहे? आणि त्यांच्या डोक्यात ते असं पॉप झालं. त्यांना असं वाटलं, की आता याच्या मागचं रिझन काय असेल आणि असं का बरं होत असेल, ते आपण फाइंड आउट करायला पाहिजे. तर बघा, ॲज ही वॉज गेजिंग ॲट द ब्लू वॉटर्स, ते जेव्हा पाण्याकडे बघत होते, समुद्राच्या पाण्याकडे बघत होते अँड द ब्लू स्काय, आणि त्यांना बघा समुद्राचं पाणी पण ब्लू दिसलं, निळ्या रंगाचं दिसलं आणि जे आकाश आहे ते पण कसं दिसलं? ब्लू रंगाचं दिसलं, म्हणजे निळ्या रंगाचं दिसलं. ही थॉट ऑफ द सायन्स बिहाइंड द सिमिलॅरिटी. ही थॉट म्हणजे ते विचार करायला लागले. ही थॉट ऑफ द सायन्स बिहाइंड द सिमिलॅरिटी, म्हणजे ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी म्हणजे एकता आहे, की आपल्याला काय समुद्राचं पाणी पण निळं दिसतं आणि आकाश पण निळं दिसतं. तर त्यांना प्रश्न पडला, की याच्या मागे सायन्स काय आहे? याच्या मागे विज्ञान काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? तर ते याच्या मागचं जे सायन्स आहे ते काय करायला पाहिजे? आपण शोधून काढायला पाहिजे. आणि त्यांनी काय केलं लगेच? कॅलकट्टाला पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं. त्यांच्या मनात काय झालं, प्रश्न अराईज झाला, की हे दोन्ही सिमिलॅरिटीज का बरं आहेत? आणि त्यांनी ठरवलं, की याच्या बिहाइंड म्हणजे याचा मागचं सायन्स काय आहे ते काय करूया? आपण शोधून काढूया. बघा, अकॉर्डिंग टू हिम द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ द लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. तर बघा, त्याच्यामागे त्यांनी सायन्स काय हे केलेलं आहे? अकॉर्डिंग टू हिम रिझन म्हणजे त्यांनी फाइंड आउट केलं, की ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय? समुद्राचं पाणी पण आपल्याला निळं दिसतं आणि आकाश पण ब्लू दिसतं. तर याच्या मागचं कारण काय? अकॉर्डिंग टू हिम म्हणजे त्यांच्याप्रमाणे द रिझन, रिझन म्हणजे काय मुलांनो? कारण. कुड बी द स्कॅटरिंग, स्कॅटर म्हणजे काय मुलांनो? विखुरणे. स्कॅटरिंग म्हणजे विखुरणे. स्कॅटरिंगची स्पेलिंग काय आहे? SCATTERING. तो रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ द लाईट वॉटर मॉलिक्युल्स. तर त्यांच्या हे लक्षात आलं जेव्हा त्यांनी रिसर्च केलं. तर बघा, स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटरिंग मॉलिक्युल्स, तर जे पाण्यातले काय असतात? रेणू असतात. मॉलिक्युल्स म्हणजे काय? रेणू. आणि ॲटम्स म्हणजे काय मुलांनो? अणू. तुम्ही सायन्समध्ये अणू, रेणू, मॉलिक्युल्स, ॲटम हे तुम्ही शिकलेलं असाल. तर बघा, हे भौतिकशास्त्रामध्ये हे जे आहे ते आहे. आणि बघा, रिझन कुड बी, मग त्यांनी शोधून काढलं, की बाय द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय द वॉटर मॉलिक्युल्स. तर म्हणजे त्यांनी असं शोधून काढलं, की कुठलेही जे असे पारदर्शक पदार्थ असतात, पारदर्शक म्हणजे ते पाणी असू दे, ते काच असू दे किंवा ती हवा असू दे. तर या पारदर्शक पदार्थातून, ट्रान्सपरंट ह्याच्यातून जेव्हा कुठलाही प्रकाश जातो, म्हणजे कुठलीही लाईट जाते, तर जो हा लाईट प्रकाशाची जी किरणं काय असतात, तिथून जाताना ते स्कॅटर होतात.
स्कॅटर होतात आणि जो तो पाण्याचा किंवा बाकीच्या गोष्टीचा जो रंग आहे, प्रकाशाचा रंग किंवा पाण्याचा रंग असतो, तर तो जास्त प्रमाणात जो रंग असतो तो आपल्याला त्या प्रतिमेत दिसतो आणि म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स त्याचे जे रेणू असतात, ते काय असतात ते जास्त असतात म्हणून ते आपल्याला तसं दिसतं. पण असा जो एखादा रेणू असतो, एखादा तो वेगळ्या कलरचा असतो आणि त्याचं जे जे असते वेव्ह असते ती कमी असते आणि त्याच्या वेव्ह कमी असल्यामुळे काय असतो त्याचा रंग असा बदलतो. तर त्यांनी हेच शोधून काढलं, की अकॉर्डिंग टू हिम द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ द लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स. तर त्यांनी हे केलं, की जेव्हा हे प्रकाशाची जी किरणं असतात, जे लाईट असतं, लाईट म्हणजे प्रकाश. जेव्हा काय होतो, तो पाण्यामध्ये जातो. पाण्यामध्ये तो जेव्हा लाईट असं जातो, वॉटर मॉलिक्युल्स आणि ते जो प्रकाश आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि हे जे प्रकाशाचे जे किरणं असतात ते काय करतात, पाण्यात गेल्यानंतर त्याच्या रेणूमध्ये, वॉटर मॉलिक्युल्समध्ये ते पाण्यामध्ये जाऊन काय करतात, ते स्कॅटर होतात. म्हणजे जे जे रेणू आहेत, लाईट आहे, तो काय करतो, तो विखुरला जातो. म्हणजे असं स्कॅटर होतो, पसरतो, इकडे-तिकडे पसरतो आणि वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे काय पाण्याचे जे रेणू असतात त्याच्यात लाईट जे आहे ते काय असतो तो स्कॅटर होतो. तो लाईट सूर्यकिरण तिथे जाऊन पसरतात ते. ॲज सून ॲज म्हणजे लवकरात लवकर ॲज सून ॲज द शिप अँकर्ड ॲट कॅलकटा. आता अँकर्ड म्हणजे काय असते असं जे तुम्ही बघितलं असेल जे नागर करताना आपण ते वापरतो इन्स्ट्रुमेंट. तर ते म्हणजे कॅलकटाला पोहोचल्यानंतर ते जहाज थांबवण्यासाठी जे अँकर असते म्हणजे नागरासारखा त्याला होल्ड करून काय केलं जाते त्या शिपला जहाजाला असं साइडला म्हणजे ठेवलं जाते. ॲज सून ॲज द शिप अँकर्ड ॲट कॅलकटा म्हणजे जसं त्यांचं जे शिप आहे, जे जहाज आहे ते कुठे येऊन पोहोचलं, कॅलकटाला येऊन पोहोचलं आणि लंडनवरून येताना त्यांच्या मनात असे प्रश्न निर्माण झाले. त्यांनी लगेच तिथे रिसर्च पण करायला सुरुवात केली होती. रामन इमिडिएटली वेंट ऑन टू बघा ते जसेच कॅलकटाला पोहोचले आणि त्यांना दोन्ही कलर बघताना हे क्वेश्चन अराईज झाले होते आणि कॅलकटाला पोहोचल्यानंतर इमिडिएटली म्हणजे त्यांनी लवकरात लवकर काय केलं याच्यावर रिसर्च सुरू केलं. इमिडिएटली कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह धिस थिअरी म्हणजे त्यांच्या डोक्यात हा थॉट आला आणि ते त्याच्यावर लगेच कॅलकटाला पोहोचल्यानंतर इमिडिएटली लवकरात लवकर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलं. कंडक्ट एक्सपेरिमेंट म्हणजे त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया सुरुवात करायला केली. कंडक्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह हिज थिअरी. आता बघा त्यांच्या डोक्यात हे आलं, त्यांना समजलं. पण हे काय असतं, की तुम्हाला जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा एखादा शोध लावता, तो काय करावा लागतो, तुम्हाला प्रूव्ह करावा लागतो. म्हणजे जर तुम्हाला आपल्याला जगापुढे एक्सप्रेस करायचं आहे, लोकांना सांगायचं आहे, की मी हा रिसर्च केलेला आहे, तर तुम्हाला एक्सपेरिमेंट त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागते, की हो, हे अशाने असं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, लगेच त्यांनी एक्सपेरिमेंट केलं आणि त्यांची जी थिअरी होती, तर ते काय केली त्यांनी प्रूव्ह केली वगैरे बरं. म्हणजे लगेच त्यांनी हे केलं. बघा आता इथे दिलेलं आहे. आता हे आपल्याला काय सी.व्ही. रामनचा फोटो दिसतो आहे. सर चंद्रशेखर व्यंकटेश रामन. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय-काय केलं आणि त्यांना कुठले-कुठले प्राइझ मिळालेले आहेत, ते आपण इथे वाचून घेऊया. सर्वप्रथम ही जी ओळ आहे ती बघूया. ही रिसर्च इन ऑप्टिक्स रिझल्टेड इन द डिस्कव्हरी ऑफ द रामन इफेक्ट. तर बघा त्यांनी जो हा शोध लावला कशाचा? प्रकाशाचा जो शोध लावला, प्रकाश विज्ञान. ही ही हिज रिसर्च इन ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे किंवा दृष्टी किंवा आपण म्हणू प्रकाश म्हणजे ज्यांनी प्रकाशशास्त्राचा, प्रकाश विज्ञानाचा शोध लावला. रिझल्टेड इन द डिस्कव्हरी. त्यांनी हे काय केलं? डिस्कव्हरी केलं, शोधून काढलं ऑफ द रामन इफेक्ट आणि त्यांनी जो हा ऑप्टिक्सचा जो शोध लावला म्हणजे प्रकाश विज्ञानाचा शोध लावला, की त्यांनी हा शोध लावला, की ज्यांनी हा शोध लावला प्रकाश विज्ञानाचा त्यालाच त्या शोधाला काय म्हणतात? रामन इफेक्ट म्हणून ओळखलं जाते. तर आता मी तुम्हाला थोडक्यात एकदम सोप्या शब्दात सांगते, की रामन इफेक्ट काय आहे? तर रामन इफेक्ट म्हणजेच काय? की जेव्हा सी.व्ही. रामन हे कॅलकट्ट्यावरून लंडनला गेले, तिथे व्याख्यानासाठी गेले आणि त्यांचं जे व्याख्यान होतं ते कसं होतं? व्हायोलिनचं होतं आणि त्याच्या ज्या असतात म्हणजे त्याच्या ज्या ध्वनी वगैरे असतात त्याच्याविषयी ते होतं, की म्हणजे त्याचा आवाज, ध्वनीविषयी त्यांनी तिथे लेक्चर दिलं. परत येताना ते जेव्हा शिपनी येत होते आणि शिपच्या डेकवर ते उभे असताना त्यांनी बघितलं, की आपल्याला आकाश पण निळ्या रंगाचा दिसतो आणि समुद्राचं पाणी पण निळ्या रंगाचे दिसतं. तर याच्यात सिमिलॅरिटी का बरं आहे?
तर त्यांच्या मनात हा थॉट आला आणि ते लगेच कॅल्क्युलेटरला पोहोचल्यानंतर त्यांनी लगेच हे शोधून काढलं. म्हणजे कशाद्वारे केलं असेल, ते भिंगाद्वारे त्यांनी रिसर्च केलं. त्यांनी हे रिसर्च केलं, की ज्या पारदर्शक वस्तू असतात, ते पाणी असू दे, हवा असू दे किंवा काच असू दे, जेव्हा त्या पदार्थातून जे प्रकाश किरणं जे लाईट्स आहेत ते काय होतात जेव्हा ट्रान्सफर होतात म्हणजे त्या ग्लासावर जरी ते पडलं तर आपल्याला काय दिसतो तो जो कलर दिसतो आणि त्याच्या ग्लासाच्या किंवा पारदर्शक वस्तूच्या पलीकडे जो आपल्याला कलर दिसतो तर ते कशामुळे होते म्हणजे जे पाणी आणि जो प्रकाश असतो त्याचे प्रकाश किरणाचे जे आटम्स आहेत ते कुठे धडकतात ते वॉटरच्या म्हणजे पाण्याच्या त्या पारदर्शक वस्तूच्या मॉलिक्युल्सवर म्हणजे रेणूवर ते हे करतात आणि जे जे किरण असतात जे खूप लांब असतात आणि त्यांची वेव्ह जास्त असते त्यांना एकच कलर असतो पण त्याच्यात एखादं एखादं छोटं जे किरण असते किंवा छोटं जे हे असते त्याचा रंग वेगळा असतो आणि त्याची लेंथ कमी असते आणि तो रंग असा बदलतो. तर त्यांनी हे शोधून काढलं की त्याच्यामुळे काय दिसतात आपल्याला असं सिमिलॅरिटी दिसते. तर त्यांचंच हे जे रिसर्च आहे त्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. तर बघा त्यांचं जे ऑप्टिक्स रिझल्टेड आहे म्हणजे प्रकाशाविषयी प्रकाश विज्ञान किंवा दृष्टिविज्ञानाविषयी ज्यांनी ते शोधून काढलं तर डिस्कव्हर आणि त्यालाच काय म्हणतात रामन इफेक्ट म्हणतात. तर बघा सी.व्ही. रामन विषयी आपण काय करूया माहिती जाणून घेऊया की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांना कुठले कुठले अवॉर्ड मिळाले ते बघूया. तर बघा त्यांचा जन्म कधी झाला 7 नोव्हेंबर 1888 अँड नोव्हेंबर 21 1970. तर त्यांचा जन्म झाला मुलांनो 7 नोव्हेंबरला 1888 रोजी झाला आणि कुठे झाला तिरुचिरापल्ली आणि कुठे येते ते सदर्न म्हणजे साऊथ भागात येते आपल्या इंडियाच्या म्हणजे दक्षिणेला येते आणि ते त्यांचा मृत्यू कधी झाला 21 नोव्हेंबर 1970 ते 21 नोव्हेंबर 1970 ला काय झालं त्यांचा मृत्यू झाला. बघा आता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले. वॉन द नोबेल प्राइज इन 1930 फॉर फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रातल्या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये काय मिळालं नोबेल प्राइज मिळालं त्यांना. मग बघा रामन इफेक्ट वॉज फर्स्ट रिपोर्टेड बाय आणि जे रामन इफेक्ट आहे बघा सर सी.व्ही. रामन अँड के.एस. कृष्णन. बघा रामन इफेक्ट वॉज फर्स्ट रिपोर्टेड बाय म्हणजे कोणी सांगितलं ते रामन इफेक्ट रिपोर्टेड बाय हे कोणी फाइंड आउट केलं सी.व्ही. रामन अँड के.एस. कृष्णन यांनी. बघा मग काय केलं ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. तर त्यांनी 1920 मध्ये 28 मध्ये 1928 मध्ये त्यांनी जे रामन इफेक्ट काय केला शोधून काढलेला आणि तो 28 फेब्रुवारी 1928 ला लोकांच्या समोर काय केलेला त्यांनी प्रदर्शित केला आणि 28 फेब्रुवारी हा दिवस तेव्हापासून आपण काय करतो म्हणजे नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर वाचूया बघा नॅशनल सायन्स डे इज कॉमेमोरेटेड इन द ऑनर्स ऑफ सर सी.व्ही. रामन फॉर हिज लेगसी हू डिस्कवर्ड रामन इफेक्ट ऑन 28 फेब 1928. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे जो आपण नॅशनल सायन्स डे हा राष्ट्रीय विज्ञान दिवस जो साजरा करतो तो कधी करतो 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. हा कोणाच्या प्रित्यर्थ केला जातो नॅशनल सायन्स डे इज कमेमोरेटेड इन द ऑनर्स ऑफ सर सी.व्ही. रामन फॉर हिज लेगसी. बघ आता हा जो दिवस हे करतो तर आपण कोणाला स्मरणात ठेवून करतो डॉक्टर सी.व्ही. रामन यांना कॉमेमोरेटेड म्हणजे यांना स्मरण करण्यासाठी आणि सी.व्ही. रामन यांनी काय केलं होतं 28 फेब्रुवारीला 1928 ला त्यांनी काय केलं जे रामन इफेक्ट आहे जो त्यांनी शोध लावला होता रामन इफेक्ट तर हा त्या दिवसाचा प्रित्यर्थ त्या दिवशी त्यांनी लोकांसमोर प्रदर्शित केला होता 28 फेब्रुवारीला आणि त्यांना स्मरण ठेवण्यासाठी त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थात आपण जो 28 फेब्रुवारी जो दिवस आहे तो नॅशनल सायन्स डे म्हणून काय करतो सेलिब्रेट करतो कारण त्यांनी या दिवशी ही जी घटना आहे किंवा हा शोध लोकांसमोर ठेवलेला होता जगासमोर प्रसिद्ध केलेला होता.